आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट मऊसूत आणि हेल्दी गुळाचा शिरा। साखरेऐवजी गुळ वापरून बनवलेला हा शिरा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। त्यासाठी मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे। तर हा गुळ मी कापून घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण हे त्याच्या गोडीनुसार ठरतं। तर इथे हा गुळ जास्त गोड नाहीये, त्याच्यामुळे मी 1 वाटी घेतलेला आहे। गुळ जर जास्त असता गोड असता तर मी ते पाऊण वाटी घेतला असता। तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार तुम्हाला गुळ घ्यायचा आहे। सर्वात अगोदर आपण 1 वाटी गुळ आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी गरम करणार आहोत। गुळ फक्त विरघळला पाहिजे, गुळाचं फक्त पाणी झालं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला गुळ गरम करायचा आहे, त्याचा पाक नाही बनवायचा। एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपण 1 चमचा तूप गरम करायचं आहे। गॅस स्लो ठेवून आपण त्यामध्ये जे ड्रायफ्रूट टाकणार आहोत ते ड्रायफ्रूट आपण तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी बदाम तळून घेतलेले आहेत। बदाम तळल्याच्या नंतर मी त्याला कापून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी मनुके टाकणार आहे। मनुके लगेच तळले जातात, थोडेसे असे सफेद सारखे झाले की आपण लगेच ते काढून घेऊया। जास्त तळले तर त्याची टेस्ट जरा कडवट लागते, त्याच्यामुळे लगेच आपण हे काढून घेतलेले आहे। आता त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत। तर 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। रवा सुद्धा आपण स्लो गॅसवरती खमंग असा भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये टोटल मी 4 चमचे तुपाचा वापर करणार आहे। तूप जर जास्त असेल तर ते हाताला लागतं, त्याचबरोबर कढईला लागतं, त्याच्यामुळे मी जास्त तुपाचा वापर करत नाही। जेवढं गरज असेल तेवढंच मी घेते। तर इथे आपण आणखीन 1 चमचा तूप टाकलेला आहे। टोटल मी पूर्ण रेसिपी बनेपर्यंत 4 चमचा तुपाचाच वापर केलेला आहे, पण थोडं थोडं प्रमाणात टाकते। तर इथे छान असा आपला रवा आपण भाजून घेऊया। रवा पहा छान भाजलेला आहे, फुललेला आहे आणि हलका लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे। अगोदर थोडंसं पाणी आपण टाकलेलं आहे, त्यानंतर आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण जे उरलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे। जर जास्त वेळ लागला त्याच्यामध्ये गुठळ्या बनतील, त्याच्यामुळे लगेच पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण घरी स्वादिष्ट रेसिपी बनवतो तसंच घर बसल्या काहीतरी नवीन शिकून कमाई करू शकतो। मी बेसिक आरीवर्क कोर्स सुरू केलेला आहे, फक्त 501 रुपयामध्ये। डिस्क्रिप्शन मध्ये मी फोन नंबर दिलेला आहे। आता आपण याला एक वाफ येण्यासाठी झाकून ठेवलं होतं। 1 ते 1.5 मिनिटं झाला की त्यानंतर आपण एकदा हे हलवून घेणार आहोत। स्लो गॅसवरती पूर्ण आपली ही रेसिपी असणार आहे। तर छान असं आपण हे हलवून घेतलेलं आहे, म्हणजे जे पाणी बाजूला असतं ते पुन्हा एकत्र होईल। आता छान असं आपण हे हलवून घेतल्याच्या नंतर आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 वाफ येऊ द्यायचे आहे, म्हणजे 1.5 ते 2 मिनिटापर्यंत आपण हे स्लो गॅसवरती पुन्हा झाकून ठेवणार आहोत। तर इथे छान अशा 2 वाफ आलेल्या आहेत पहा, आणि आपला जो गुळाचा शिरा आहे तो तयारच होत आहे। आता एकदा त्याला आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत, जे ड्रायफ्रुट्स आपण आता तळलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत। तर इथे मी फक्त बदाम आणि मनुके घालत आहे, तुम्ही काजू पिस्ता जे तुम्हाला आवडते ते घालू शकता। इलायची पावडर घालणार आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी तूप सुद्धा घालत आहे। सर्वात शेवटी जेव्हा आपण तूप घालतो ना यामध्ये शिऱ्यामध्ये, शिरा बनवून झाल्याच्या नंतर, त्यामुळे ना आणखी खूप छान अशी टेस्ट येते। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा, जर कधी ट्राय केलं नसेल तर। एकदा हे मिक्स करून आपण अर्धा मिनिट हे झाकून ठेवणार आहोत। आपला स्वादिष्ट मऊसूत आणि हेल्दी गुळाचा शिरा तयार आहे। फक्त काही मिनिटात तयार होणारी सोपी रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।